भावेश भिंडे याचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो राम कदम यांनी आज एक्स पोस्ट केलेला आहे। त्यामुळे एक वेगळं राजकीय वातावरण सध्या बघायला मिळतंय। या दुर्घटनेच्या नंतरचं घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये भावेशवरती गुन्हा दाखल झालाय, तर अनधिकृत होर्डिंगला संरक्षण नेमकं कोणाचं होतं हे स्पष्ट होतंय, असा निशाणा सुद्धा राम कदम यांनी लगावलाय। घाटकोपरमध्ये 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोसळून ज्या 14 लोकांचा नाहक बळी गेला आणि या घटनेला जो जबाबदार आहे भावेश भिडे याला स्वतः श्रीमान उद्धव ठाकरे आपल्या घरात म्हणजे मातोश्रीमध्ये बोलावून फुलांचा पुष्पगुच्छ देत आहेत। पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकतं? शक्यच नाही। आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे? या घटनेला उबाटा देखील तेवढा जबाबदार आहे। एखाद्याबरोबर एखादा फोटो असला म्हणून तो गुन्हेगार असतो। मग आम्ही तो कोणाकोणाचे फोटो तुमच्यावर दिले, तुमच्या तर मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर दाऊदचे लोक येऊन गेलेले, मग आम्ही काय म्हटलं का? तुमच्यावर संबंध येत असतात, लोक राजकीय लोकांना भेटत असतात, म्हणून काय त्यांच्याशी संबंध असणं वाटतं याला राजकारण आहे। मी या राजकारणात जात नाही, परंतु जे मृत्यू झाले याला जबाबदार अधिकारी जे गुन्हे असतील त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्याचा हा फलक आहे त्याच्यावरही दाखल झाला पाहिजे। असेल तो उद्धवजी बरोबर त्याचा फोटो, काय फरक नाही पडत, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। उद्या जर अदानी बरोबर पीएमचा फोटो आहे म्हणजे पीएमची पार्टनरशिप आहे काय? याला काही अर्थ असतो काय? कोणी कोणासाठी जाऊन फोटो काढतो? अरे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही काय? बीएमसीची जबाबदारी नाही काय? कोणाचा फोटो ट्विट करून कोणावर आरोप करण्यापेक्षा अदानींच्या फ्लाईटमध्ये जर पीएम जात असतील तर मग पार्टनर समजायचं का आम्ही? याला काय अर्थ नसतो, या बोलण्याला अर्थ नसतो। जी जबाबदारी, जो दोषी असेल तो मुख्य आरोपी आहे त्यालाही पकडलं पाहिजे। जो काही पत्रव्यवहार मी बीएमसीच्या कमिशनरशी बोललोय, बीएमसीच्या कमिशनरनी सांगितलं की आम्ही पत्रव्यवहार केला। अरे पत्रव्यवहार करून काय होतं? त्यांनी ते उत्तर दिलं की आम्ही कुठलाही उल्लंघन केलं नाही। पण जबाबदारी तर तुमची आहे ना कारवाई करायची। तुम्ही त्यावेळेस कारवाई केली असती तर हा विषय आला नसता। तर घाटकोपर होर्डिंगच्या दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेनं निवडणूक सुद्धा लढवली होती। भावेश भिंडेनं 2009 साली मुलुंडमधून अपक्ष अशी निवडणूक लढवल्याची माहिती समोर येते आहे। धक्कादायक म्हणजे त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रामध्ये सुमारे 26 गुन्हे असल्याचं नमूद केलेलं आहे। 26 गुन्हे हे विना परवानगी साइन बोर्ड लावल्याचे आहे। तर या दुर्घटनेवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत। आपण बघूयात। ही जे जमीन आहे ही ताब्यात देण्याच्या सगळ्या घटना 1 जानेवारी 2020 1 मार्च 2022 दरम्यानचा आहे। माझ्याकडे याचे सगळे डॉक्युमेंट्स आहे। रेल्वे विभागाचा असिस्टंट कमिशनर सहाजी निकम यांनी येथे होल्डिंग उभारण्याची अधिकृत रिटर्न परमिशन श्री भावेश भिंडे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिली। 2.5-3 वर्षापासून महापालिकेचं शासन कोणाचं आहे? शिवसेना सत्तेत आहे का? भाजपचंच राज्य आहे ना, प्रशासनाचंच राज्य चालू आहे ना। होर्डिंग, बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे। गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं ना कोणाचं। भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे। त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार आहे। याची चौकशी झाली पाहिजे आणि ती महाराष्ट्र सरकारच्या संस्था असतील किंवा महानगरपालिका असेल या सगळ्यांनी ती पूर्ण केली पाहिजे ही चौकशी। आणि केवळ आम्ही नोटीस दिलेली आहे आणि मग आम्ही कारवाई करणार आहोत, अरे बेकायदेशीर आहे सरळ सरळ, तर मग आणखी मग वेळ कशाला काढता तुम्ही? लोकांचे असे मृत्यू झाल्यानंतर मग सगळं तुम्ही धाव घेणार सगळे। ठीक आहे, आता शासन 5-5 लाख रुपये देईल, आता म्हणजे संपलं। गाड्यांचं नुकसान झालं, किती प्रचंड तो म्हणजे किती असायला पाहिजे त्याची साईज, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी प्रचंड अशी ती साईज त्याची होती।